नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज बनवतोय आपण खमंग खरपूस खुसखुशीत आलू पराठा. तर बनवायला खूप सोपा आहे. झटपट एकदम खरपूस असे खमंग चवीचे आपण पराठे बनवणार आहोत. तर मुलांच्या टिफिनमध्ये आज पराठे बनवायचे होते. त्यांनी कालच सांगितलेलं की मम्मी उद्या टिफिनसाठी पराठे दे. तर म्हटलं चला लगेच बनवून घेऊया. तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तरी ते मी 4 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण आणि अद्रकचा तुकडा हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. मिक्सरचं बटन बंद चालू करून बटाटे घेतलेत, ते शिजवून साल काढून थोडेसे हाताने मॅश करून घेतलेत. आता आपण खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक टाकून घेतले. त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आणि अगदी थोडंसं मीठ टाकले म्हणजे पटकन बारीक होतं. आता हे जाडसर कुटून घेऊया. मिक्सरवरती करत असाल तर थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचे. तर आपल्या इथे मिरचीचं वाटण तयार करून झालं आहे. आता मी इथे फोडणी देऊन हा बटाटा म्हणजे बटाट्याचं सारण बनवून घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली बटाट्यामध्ये तसंच टाकलं तरी चालेल. पण अशी फोडणी देऊन जर पराठे केले ना, तर मला वाटतं खरंच खूप खमंग चवीचे पराठे बनवतात. आता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात. तर छोट्या टोपामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि जे आपण मिरचीचं वाटण बनवलेलं ते थोडा वेळ परतवून घेतलं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. तर आता इथे बटाटा सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता आपण जे मिरचीचं वाटण भाजून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया. अशी हलकीशी फोडणी देऊन घेतली ना, तर खूप छान चवीचे पराठे बनतात. तर तुम्हाला फोडणीमध्ये जिरे वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही तेलामध्ये जिरे टाका आणि नंतर मिरचीचं वाटण टाकून परतवून घ्या किंवा एखाद्या मोठ्या कढईमध्ये ही फोडणी करा आणि त्यामध्येच बटाटा टाकून मिक्स करून लगेच गॅस बंद करायचा. जास्त वेळ परतायचा नाही, नाहीतर ओलसर खूप बटाटा बनतो. मी डायरेक्ट बाउलमध्येच बटाटा घेतला आणि त्यावरती फोडणी टाकून घेतली. तर जिरे आपण लसूण, अद्रक, मिरची कुटतानाच टाकलेले, त्यामुळे मी फोडणीत टाकले नाहीत. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा सब्जी मसाला टाकला आहे आणि पाव चमचा मॅगी मसाला टाकला आहे. तुम्ही जे मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, धना पावडर वगैरे. आता थोडंसं मीठ टाकून घेतले कारण मिरची कुटतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं. त्या चवीनुसार मीठ टाकलं आणि भरपूर सारे बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं. तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे. हातानेसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा चमच्यानेसुद्धा. तर मिक्स करत करत बटाटासुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायचे. कारण मी थोडे मोठेच बटाटे मगाशी ठेवलेले. पण आता ही फोडणी वगैरे मिक्स करताना बटाटा चांगला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. आणि दोन्ही पद्धतीने तुम्ही हे बटाट्याचे पराठे बनवू शकतात. फोडणी देऊन करा किंवा न फोडणी देता डायरेक्टलीसुद्धा मिक्स करून बनवू शकता. तर चमच्याच्या साहाय्याने मी सर्व चांगले मिक्स करून घेतले आणि व्यवस्थित आपला बटाटा आता बारीक झाला आहे. तर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. तर आपलं सारण बनवून तयार आहे. आता पराठे करूया. तर मी सकाळीच एक्स्ट्राचं पीठ मळलं होतं पराठे बनवण्यासाठी. तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं पीठ मळून लगेच त्याचे पराठेसुद्धा बनवू शकतात. तर आपण जसं नॉर्मली चपातीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे आणि आता एक गोळा पिठाचा घेऊन त्याची वाटी करून घ्यायची. जसं आपण मोदकाला वगैरे पुरणपोळीला वाटी बनवतो तशी पिठाची अशी वाटी बनवून घ्यायची आणि आता त्यामध्ये सारण बसेल तेवढं भरून घ्यायचे. आता आपण साईडने पीठ गोळा करून घेऊया आणि याचं पिठाचं तोंड बंद करून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पीठ वरती उचलून त्याचं तोंड बंद करून घ्यायचे आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून हाताला चिटकत असेल पीठ तर थोडं कोरडं पीठ टाकून व्यवस्थित दाबून घ्यायचे. आता मी हे पीठ सकाळी मळलेलं होतं त्यामुळे थोडंसं ओलसर झालेलं, त्यामुळे हाताला चिटकत होतं म्हणून मी थोडं कोरडं पीठ टाकलं आहे. तुम्ही ताजं ताजं बनवून घेतले असेल पीठ मळून तर हाताला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पराठ्याचं सारण भरून हा गोळा तयार करून घ्यायचे. हलकासा चपटा करायचे आणि मग लाटायचे म्हणजे व्यवस्थित लाटता येणार आहे. तो कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हळूहळू हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा खूप पातळही नसतो आणि खूप जाडही नसतो, मीडियम थिकनेस असते. तशाच पद्धतीने आपण हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर मी ते मीडियम आकाराचेच पराठे लाटून घेणार आहे. खूप मोठे नाही किंवा लहान नाही. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी मीडियम आकाराचे असे पराठे बनवून घेणार आहे. तर आपल्या इथे एकदम व्यवस्थित पराठा लाटून झाला आहे. आता आपण भाजून घेऊया. तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवली. खूप पातळ नाही किंवा खूप जाडही नाही. तवा गरम करून घेतला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया.
तुम्ही हवं तर तेल, तूप, बटर काही लावू शकतात. तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ते लावू शकतात. तर पराठा एक साईडने थोडा भाजला की पलटी करून घेऊया आणि सर्व बाजूने चांगला खरपूस भाजून घेऊ आणि आता त्याच्यावरती आपण पलटी केल्यानंतर तेल लावून घेऊया. तर मी ते तेलच लावलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा लावू शकतात. तर भरपूर असं तूप, तेल, बटर जे लावत असाल ते भरपूर लावायचे. त्यामुळे पराठा ना खमंग खुसखुशीत बनतो आणि खायला एकच नंबर चवीचा होतो. एकदम भारी चव लागते. तर चांगला मिडियम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा. जेवढा पराठा चांगला भाजणार तेवढाच तो खरपूस बनणार आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा असा लालबुंद दिसेपर्यंत. तर हे पहा एकदम मस्त खरपूस असा आपला पराठा बनून तयार झाला आहे. तुम्ही मुलांना असंच खायला देऊ शकतात किंवा सॉसबरोबर दह्यासोबत सुद्धा खायला देऊ शकता. तर एकदम असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. दिसतोय ना एकच नंबर. तर अशा पद्धतीने आपण हे पराठे बाकीचे सुद्धा सर्व बनवून घेणार आहोत. गरमागरम बटाट्याचे पराठे खूप छान लागतात. चहासोबत खावा किंवा असंच सुद्धा खाऊ शकतात. तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतला आहे. आता तो सुद्धा चांगला भाजून घेऊया. तर माझ्या मुलांना बटाट्याचे, मेथीचे पराठे खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याच्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि इथून पुढच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकणार ना त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक रेसिपी पाहता येतील. तर हे पहा दुसरासुद्धा पराठा एकदम भारी असा भाजून घेतला आहे. तर झटपट आपले इथे बटाट्याचे पराठे बनवून तयार झालेत. बाकीचे सुद्धा राहिलेले पराठे सेम असेच आपण बनवून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला 2 पराठे बनवून दाखवलेत. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा घरीसुद्धा नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि मुलांना रोज रोज पोहे, उपमा, भाजी चपाती खाऊन सुद्धा कंटाळा येतो. एखाद्या दिवशी पराठे वगैरे त्यांच्या आवडीचा टिफिन बनवून दिला तर ते सुद्धा आवडीने खातात आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं की मुलांनी सर्व टिफिन फिनिश केल्यावर, हो की नाही? तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. आता आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.